मीरा भाईंदरकर तुम्ही जगा किंवा मरा, आग लागून लोक मरू दे किंवा लाखोंचं नुकसान होऊ दे, मीरा भाईंदरच्या आमदारांना आणि महापौरांना याच्याशी काही घेणं देणं नाही. सतत मीरा भाईंदरमध्ये आग लागत चालले. त्याचं मुख्य कारण म्हणजे इलिगल कन्स्ट्रक्शन, टेम्पररी बांधलेलं जे बांधकाम असतं तिकडे कंटिन्युअस आग लागत चालले. आता आज ही आग लागली. गेल्या 6 महिन्यात मीरा भाईंदरमध्ये लिटरली 3 लोकांचा मृत्यू झालाय. एवढ्या लाखो रुपयांचं नुकसान झालंय. बिल्डिंगमध्ये आग पोहोचले. पण ह्यांचं म्हणणं एकच असतं, झिरो टॉलरन्स पॉलिसी, जे इलिगल आहे ते आम्ही बांधकाम तोडणार. अरे तुमचंच सगळं इलिगल आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रात सगळं होत आहे. कोणत्या कंपन्यांचं आहे, कोणाचं आहे, कोण मालक आहे, ही सगळी चौकशी तर ह्यांच्याकडून होत नाही. आणि ह्या अधिकाऱ्यांचं कोण ऐकत नाही, महापौरांचं ऐकत नाही, आमदारांचं ऐकत नाही. मीरा भाईंदर चालवतोय कोण? मीरा भाईंदरच्या बऱ्याच लोकांना वाटतं की आपण सारखं एका पक्षाला का टार्गेट करतो. हे पक्षाची गोष्ट नाहीये. महापौर तुमच्या बीजेपीचा बसलाय, आमदार बीजेपीचे आहेत आणि तुम्ही बोलताय की हे काय होतंय. अरे तुम्हाला म्हणजे मीरा भाईंदरकरांची एवढी वाईट अवस्था, एवढं वाईट आता सध्या परिस्थिती चालू आहे की हे एवढं इग्नोर करतात आहे ना, ज्या म्हणजे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी नाहीयेत. कोणाचा जीव जाणं, लाखो रुपयांचं नुकसान होणं, तरी पण हे कंटिन्युअस चालत आहे. टेम्पररी तोडायला दाखवतात, गरिबांच्या गाड्या बरोबर तोडणार, पण इकडे तुमचे मोठे मोठे जे इलिगल शेड बांधलेले जातात ज्याच्यामुळे आग लागते, नुकसान होतं, तिकडे कुठलीच कारवाई होत नाहीये. महापौरांना तर माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही मला वाटतं तुमचं कोण ऐकतच नाहीये. मी तुम्हाला माझ्यासोबत तुम्ही 1 दिवस द्या, 2 दिवस द्या, जास्त इलिगल कन्स्ट्रक्शन आहे. मी तुम्हाला अख्खे मीरा भाईंदर फिरून तुम्हाला दाखवतो कुठे काय इलिगल चालू आहे. तुमचं कोण ऐकतच नाही. तुम्हाला म्हणजे इग्नोर करतात ते लोक. आपल्या पदाचा जरा हे ठेवा. तुम्ही महापौर आहेत, तुमचे आदेशांनी मानले पाहिजेत अधिकाऱ्यांनी. तरी पण इलिगल बांधकाम सतत चालू आहे आणि आग लागते. हे थोडे थांबवावे, नाहीतर मीरा भाईंदरकर पुढे काय करतील ना हे तुम्हाला कल्पना पण नाही. आता मीरा भाईंदरकरांची ही जी लेवल आहे ती कुठपर्यंत गेली आहे ती. जय हिंद, वंदे मातरम.